तर आज बेत होता चुलीवरच्या जेवणाचा. तर चिकन खास चुलीवरचंच चिकन खायचं असं चाललं होतं. म्हणून हा सगळा थाट मांडला. आणि कालवण वगैरे तर ते येतच आहे. पण एक गोष्ट मला नाही जमत, ती पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे. ती म्हणजे काय तुम्हाला सांगतेच पुढं व्हिडिओमध्ये. तर कालवण आहे ना, खूप म्हणजे खूप छान झालं बरं का. खरं बोलतात ना, टेस्ट चुलीवरती असती. ती मला आता काही काही वेळा आता समजायला लागली, जसं जसं चुलीचा वापर होतोय तसं तसं. आणि भाकर, ही भाकर जी आहे ना, ती मी म्हणजे जमत नाही मला असं काही नाही बरं का. फक्त चुलीवरती मी आता पहिल्यांदा ट्राय करणार आहे. थापता वगैरे ते सगळं येतं, फक्त भाजायचाच माझा प्रॉब्लेम होता. पण ते पण बघूया आता आता ट्राय करून बघते मी. तर इथं मस्त आपला रस्सा झालेला आहे. आणि बघा हे चिकन आणि सुकं चिकन मी करणार आहे थोड्या वेळाने. तर पहिली भाकर करून घेते. आणि जे म्हणजे मी यात खरं खूप खुश आहे की पहिल्यांदाच मी करायला घेतली आणि मला जमली पण. नाहीतर बघा खूप दिवसाचा जरी गॅप पडला ना, मोठ्या मोठ्या ज्या बाया असतात ना, त्यांना सुद्धा खरं जमत नाही. पण मी ना लॉंग व्हिडिओमध्ये बघा पूर्ण डिटेल एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवरती. मी कसा स्वयंपाक केला, भाकरी वगैरे, आणि म्हणजे पहिल्यांदा मी जे केलं ना, त्या मानाने मला जमलं. आणि मला आता आता माझ्यात खूप कॉन्फिडन्स यायला लागलाय की हो, आपल्याला एखादी गोष्ट पहिली जमत नव्हती, पण आता मी करायला गेले ना, ट्राय करायला गेले तर काही पण जमतं असं. त्यामुळं आता माझं काय होतंय, मी कोणत्या गोष्टीला नाही नाही म्हणत. करायचं बिनधास्त, आपोआप जमतं. आणि बेस्टच होतं ते, असं होतं. त्यामुळं मग मी खरं खूप खुश आहे. असं म्हणतो ना आपण की हा आणि असं पण एकदा नाही जमलं का नेक्स्ट टाइम मी परत ट्राय करते असं. तर इकडं माझा स्वयंपाक चाललाय. मुलांचा इकडं अभ्यास कमी, गोंधळात जास्त चाललेला आहे. आणि मी जेव्हा काही करायला घेते ना, चपाती भाकर, तर सईचं हे असं असतं, मला पीठ दे, मला पण भाकरी करायची, मला पण चपाती करायची. तर हे लहानपणी आम्ही पण असंच करत होतो. त्यामुळे आता मुलं पण अशीच करतायत. तर 2-3 भाकरी करायच्या होत्या मला चुलीवरती. पटकन तेवढ्या भाकरी मी करून घेतल्या. आणि असं पण नाही का खूप पण म्हणजे लय टाइम लागला मला, चुलीवरती आहे म्हणून चुलीवरती करायला भाकरी. कालवणाला झाला टाइम. पण मग भाकरी झाल्यावर जेवण करून घेतलं. मस्त स्वयंपाक झाला होता. आणि आहारावरती मस्त असं दूध गरम केलं. एवढं भारी लागत होतं. रताळी पण उकडली मी. तर लॉंग व्हिडिओमध्ये आहे सगळं. तुम्ही नक्की डिटेलमध्ये जाऊन पहा तिथं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.